नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण शिक्षकासंदर्भातल्या बातम्या सध्या बऱ्याच पाहत आहोत। बीडमध्ये उमा किरण शिक्षण संस्थेमध्ये जे काय घडलं होतं, एका विद्यार्थिनीसोबत कशा प्रकारे त्याच्यावर अत्याचार झाले होते, हे सगळे काही बातमी समोर आली। त्याच्यातले आरोपी हे पकडण्यात आले। मात्र आता एका सुप्रसिद्ध महाराजासोबत अशा प्रकारची घटना घडलेली आहे। महाराज ज्यावेळेस त्या शिक्षण संस्थेमध्ये जातो त्यावेळेस त्याला मारहाण करण्यात येते आणि त्या मारहाणीमध्ये जीव घेण्यात येतो। नेमका तो महाराज कोण आहे, काय आहे, कुठला आहे, या सगळ्या घटनेची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। नमस्कार रणजित मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील ही घटना आहे आणि महाराज हे आपल्या मुलीची फीस भरण्यासाठी तिथे गेले होते। एका शिक्षण संस्थेमध्ये त्यांची मुलगी शिकत होती। 9वीला ती मुलगी होती आणि 9वीला असल्या कारणामुळे महाराज ज्यावेळेस शिक्षण संस्थेमध्ये गेले त्यावेळेस शिक्षण संस्थेमधले तिथले लोक त्यांना सांगू लागले, संचालक सांगू लागले की तुमच्या मुलीची फीस ही बाकी आहे, इतकी बाकी आहे आणि ती तुम्हाला भरावीच लागेल, अशा प्रकारची सक्ती करू लागली। त्यावेळेस जे महाराज होते ते महाराज म्हणाले, माझ्याकडे सध्या कुठेही पैसे नाही आहेत, मी सध्या भरू शकत नाही, तुमचे पैसे मी लवकरात लवकर भरून देईन, अशा प्रकारची तिथून माहिती आहे। आणि ज्यावेळेस त्या महाराजांना अशा प्रकारचं बोललं त्याच वेळेस त्या शिक्षण संस्था चालकाच्या संचालकला राग आला, राग अनावर झाला आणि ज्यावेळेस राग अनावर झाला त्यावेळेस मात्र त्यांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली। दमदाटीवर ते थांबले नाहीत, दमदाटी तर केलीच, मात्र त्या महाराजांना मारहाण केली, मोठ्या प्रमाणात मारहाण केली। मग त्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं। दवाखान्यात ज्यावेळेस नेण्यात आलं त्यावेळेस तिथे मात्र त्यांचा मृत्यू झाला। अशा प्रकारची घटना घडली होती आणि या महाराजाचं नाव जगन्नाथ महाराज हेंडगे अशा प्रकारचं या महाराजाचं नाव आहे। सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार अशा प्रकारे त्यांची ओळख आहे। कीर्तन ते सुप्रसिद्ध परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा या तालुक्यामधील या सगळा पूर्णा या ठिकाणी कीर्तन ते करीत होते। आणि हे ज्यावेळेस कीर्तन करत असताना अशा प्रकारची प्रभाकर चव्हाण असं त्या संचालकाचं नाव आहे। त्या शिक्षण संस्थेमध्ये ज्या त्यांची मुलगी शिकत होती त्या संस्था चालकाचं नाव हे प्रभाकर चव्हाण आहे आणि ह्या प्रभाकर चव्हाणनं अशा प्रकारची घटना घडून आणल्याचं बोललं गेलं आहे। त्यानंतर ही सगळी घटना कळाली, त्या महाराजाचा मृत्यू झाला। त्यावेळेस त्या महाराजांच्या घरच्यांनी म्हणजे त्यांच्या पत्नीने असेल किंवा त्याच्या भावाने असेल ही सगळी तक्रार केली आणि तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केल्यानंतर त्वरित पोलिसांनी प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीला शोधण्याचा प्रयत्न केला, प्रभाकर चव्हाणला शोधण्याचा प्रयत्न केला। मात्र प्रभाकर चव्हाण हा तिथून फरार झालेला होता। प्रभाकर चव्हाण कुठेही सापडत नव्हता अशा प्रकारची माहिती आहे आणि अजून सुद्धा कुठेही सापडलेला नाही आहे। पोलीस प्रभाकर चव्हाणच्या मार्गावर आहेत अशा प्रकारची माहिती आहे। मित्रांनो, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे, कारण समाजसुधारक, समाजसेवक अशा प्रकारच्या महाराजाचा जगन्नाथ महाराज हेंडगे असे या महाराजाचं नाव होतं आणि क्वचित त्वरित कारणावरून, जे की क्षुल्लक कारण आहे, त्या क्षुल्लक कारणावरून या महाराजाचा जीव घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, तुमचं म्हणणं काय या आता घटनेवर, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।